पुढची एक बातमी बघूयात। बारामतीमध्ये अजित पवार यांच्या घराच्या बाहेर जादू टोण्याचा प्रयत्न झालेला आहे। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधल्या सहयोग सोसायटी या घरापासून काही अंतरावरती फुटपाथवर लिंबू आणि नारळ आढळून आलेले आहेत। सकाळी फिरायला गेलेल्या नागरिकांना ते दिसले। यावेळेला काही नागरिकांनी ते बाजूला काढून टाकले। त्यामुळे हा जादू टोण्याचा प्रकार आहे का अशी चर्चा बारामतीमध्ये रंगली आहे। तर जयदीप भगत आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। जयदीप, यामिनी खरं तर हा जो रस्ता आहे तो बारामतीतला प्रमुख रस्ता मानला जातो। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानापासून अवघ्या काही अंतरावरती हा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। खरं तर फुटपाथवरती लिंबू आणि नारळ ठेवलेलं पाहायला मिळालं आणि ज्यावेळेस हे सकाळी नागरिक मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी फिरायला जातात, मॉर्निंग वॉकसाठी जातात, त्यावेळेस त्या काही सजग नागरिकांच्या लक्षात आलं आणि त्यावेळेस त्यांनी ते बाजूला काढून टाकलं। मात्र हा जो प्रकार झालेला आहे तो जादू टोण्याचा प्रकार आहे की नेमका काय वेगळं काय असा देखील सवाल बारामतीमध्ये आहे तो विचारला जातोय। खरं तर इतक्या वाहत्या रस्त्यावरती अशा प्रकारचे जे आहेत ते प्रकार होणं खरंच धक्कादायक आहे। आता याच्यावरती कुठलाही प्रकारचा नेमकं काय झालंय हे आता जी यंत्रणा आहे तेच सांगू शकते। मात्र अद्यापपर्यंत पोलिसांना विचारलं असता अद्यापपर्यंत त्यांच्याकडे अशा प्रकारचं झालेल्याची कोणतीही माहिती नाहीये। मात्र या चर्चेनं बारामतीमध्ये आहे ते चर्चांना उधाण आलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानापासून अवघ्या काही अंतरावरती हा प्रकार घडलेला आहे। जयदीप, धन्यवाद माहितीसाठी। तर ही दृश्य आपण बघतोय अजित पवार यांच्या बारामती इथल्या निवासस्थानापासून अगदी काही अंतरावरती रस्त्यावर अशा पद्धतीची या काही वस्तू आढळून आल्या होत्या। यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक, बघत रहा एबीपी माझा।